हा नक्की प्रकार तरी काय, हेच बघायला आपल्या सण शिमग्याच्या 6व्या अंकात मी भेट दिली अंजनवेल या गावी, जिथे पारंपरिक खालूबाजाच्या संगीतावर पालख्या अक्षरशः हवेत झुलत होत्या. आधी अंजनवेलच्या श्री उत्तराज काळेश्वरी आणि पेव्याच्या श्री झोलाई देवीने रिंगणात फेऱ्या घातल्या आणि मग या दोन बहिणींची अगदी वर्षभराने अशी भेट झाली. पुढे दोन्ही पालख्यांची दुपारती झाली. एका लयीत सुस्पष्ट असा आरज लावला गेला आणि मग पेव्यातल्या गावकऱ्यांनी अंजनवेलची पालखी नाचवली आणि अंजनवेलच्या गावकऱ्यांनी पेव्यातली पालखी नाचवली. बहुतेक कोकणातल्या अशाच परंपरांमुळे कोकणातील गावागावांमधला सलोखा आजही टिकून आहे. मग विसाव्यासाठी या दोन्ही पालख्या अंजनवेलच्या विठ्ठल मंदिरात गेल्या आणि तिथे या भरगच्च गर्दीसमोर कोकणातील पारंपरिक काठखेळ आणि तमाशा सादर करण्यात आला. आणि मग या दोन्ही पालख्या बाहेर निघाल्या आणि तितक्यात वेलदूरच्या श्री जाकाई मानाई देवीचं आगमन झालं. पुढे जाऊन या दोन्ही धाकट्या बहिणींची देखील 12 महिन्यांची अशी पालखी भेट झाली. आणि अशा प्रकारे गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील पालखी भेटींचा हा पारंपरिक आणि अभूतपूर्व सोहळा आनंदात पार पडला. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कोकणातल्या अशाच अनोख्या परंपरा पाहण्यासाठी आपल्या चाकरमानी ब्लॉग्स या चॅनलला फॉलो करा.